राजमाई मैदान असो, डोलीव व इतरणा परिसरातील मैदान असो, पालघर पट्ट्यातील क्रिकेटचे मैदान असो, प्रत्येक मैदानावर अक्षरशः हाहाकार माजवला या खेळाडूंनी आणि आज उपयुक्त खेळी त्याने साकारलं. दुसऱ्या बाजूला पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर नंबर 1 चा गोलंदाज ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाच्या बाजूने कोण येतोय ही चर्चा आपण करणार आहोत. प्लेइंग 11 जर आपण बघितली तर एका बाजूला खेळाडू आपण बघतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. दिनेश याला तुम्ही बघतायत. मिड विकेट मध्ये 38 सर्कलच्या बाहेर सूरज हा खेळाडू तैनात केला गेलाय आणि 38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघताय जितू याला बघतायत. एका बाजूला रोशन बघतोय आणि प्रताप भोईर पहिले षटक टाकण्याकरता सज्ज झालंय. पहिला बॉल आजच्या दिवसातील पडण्याच्या मार्गावर. काउंटडाऊन आम्ही करतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 गेम ऑन. पहिला बॉल पडण्याच्या मार्गावर. 10 वाजून 38 मिनिटं झाले. टाळ्यांचा आवाज आलाय आणि इथे गोलंदाज सज्ज झाला मिस्टर प्रताप भोईर. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. लोअर फुल टॉस बॉल ऑफ स्टंप सोडून जातोय वेगाने थर्ड मॅनच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. 22चा इशारा पंच विरल नायर सरांचा. हा आलाय चौकार. 4 धाब्यांशी खातं उघडलंय. बघा यष्टीरक्षकाने चूक केली, क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि ह्या 4 धाव मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. 22च्या स्वरूपात या 4 धाव मिळत आहेत. पहिला चौकार आजच्या दिवसातील नागेश काका मैदानावरील. नागेश काका मैदान, या मैदानावर तुम्ही हा घमासान बघतायत. आमदार चषक 2022चा GTC टाईप करा आणि या स्पर्धेचा पूर्णतः आस्वाद घ्या. एक चांगली मेजवानी आहे रविवारच्या दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिकांना. पुढचा बॉल, ह्या बॉलला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलंय विशाल कोळी या खेळाडूने. 1 धाव पूर्ण केली. एका धावेने त्याने आपलं व्यक्तिगत खातं उघडलं आणि संघाला नेऊन ठेवले 5 वर. मोलाच्या धावा असतात एकेरी दुहेरी. 5 धावा. पहिला डाव सुरू आहे, पहिला मॅच सुरू आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या श्रोत्यांकरता ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध लढत तुम्ही निहाळत आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलंय एकविरा नायगाव संघाला. 6 षटकांचा मॅच. पुढचा बॉल फ्लाइट्स जास्त दिली होती. बॅकफुटला जाऊ की फ्रंट फुटला येऊ हे काही कळलं नाही. द्विधा स्थितीमध्ये फलंदाज अमर कोळी जाताना दिसलाय आणि एक निर्धाव बॉल गोलंदाज प्रताप भोईर याचा. यंदाच्या हंगामामध्ये 1 वेळा आपण बघितलं मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळालाय वैतरणा परिसरामध्ये या खेळाडूला. कसराळी येथील ती भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा ज्याच्यामध्ये उपयुक्तता सिद्ध केली मिस्टर प्रताप भोईर याने आणि मालिका वीर हा किताब ह्या मागच्या महिन्यामध्ये 2022 मध्ये त्याने प्राप्त केला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. क्षेत्ररक्षकाला चकवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत लागली. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव मिळत आहेत. या 2 धाबणीशी धाव संख्येत वाढ. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. 7 धाबा बिनबाद 7. 22चा इशारा इथे आलाय कारण असं वाटलं बॅटचं एज लागलंय. पंच निरीक्षण करतायत. स्कोअर लेग पंचांसोबत चर्चा करतायत आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत इशारा देतोयत. गुड डिसिजन. दोन्ही पंच खूप चांगलं काम करतायत. धावसंख्येत बदल. धावसंख्येत 7. ज्या 6 धाबा आल्यात त्या 6 धाबा 22 स्वरूपात धाव फळकावर येताना दिसत आहेत. पुढचा बॉल हा फुलटॉस करून खेळला जात आहे. आडव्या बॅटचा वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर. 1 बाउंड सीमारेषे पार. दमदार आमदार चौकार. 4 धावा मिळत आहेत. दोन्ही फलंदाज आता बरोबर विकेटच्या मध्यभागी गेलेत. रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघितलं किती शानदार हा फटका खेळला गेला फलंदाज अमर याच्या माध्यमातून. 3 बॉल मध्ये 6 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्येत जर आपण विचार केला तर धावसंख्या झाली ती 11. पुढचा बॉल पुन्हा क्रॉस क्रिकेट खेळताना पाहिलं होतं या खेळाडूला. क्रीजच्या खोळवर गेला. फ्रंट फुटला जरूर आला मात्र यष्ट्यांच्या अगदी जवळ जाऊन फटक्याची निवड करण्याकरता हा खेळाडू
आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या आहे बिनबाद 11 धावा. 11 धावा बिनबाद. पहिलं षटक संपण्याकरता किती वेळ लागला ही सुद्धा आपण चर्चा करूया. 4 मिनिटांमध्ये हे पहिलं षटक संपलं गेलंय. आता दुसरं षटक टाकण्याकरता कोणता गोलंदाज असेल ही चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. महाराष्ट्राचा गोलंदाबाज, गोड समालोचक, सर्वांच्याच हृदयाचे, सर्वांच्याच गळ्यातली ताईत बनलेले समालोचक प्रमोदजी शेडगे यांचा आवाज सुद्धा तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकणार आहात. खूप चांगली प्रसिद्धी प्रमोद शेडगे सरांनी आतापर्यंत मिळवली. कालच्या दिवसामध्ये आदरणीय सन्माननीय दशरथ पाटील सरांसोबत गप्पा मारत असताना प्रमोद शेडगे सरांबद्दल भरपूर कौतुक मी ऐकलं. खूप बरं वाटलं की एखादा दिग्गज समालोचक एखादा समालोचकाची स्तुती करतोय आणि दशरथ दादाने तसं 6 ते 10 मिनिटापर्यंत आमच्याशी चर्चा केली ज्याच्यामध्ये विषय प्रमोद शेडगेंचा होता. एक षटक संपल्यानंतर धावफळकावर धाबा लागला जातोय त्या 11 धाबा. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ सध्याची ही वाटचाल चांगली करतोय. एकही धक्का लागला नाही. विकेटच्या दोन्ही बाजूने गोलंदाजी करू शकतायत. म्हणजेच विकेटचा वापर हा दोन्ही बाजूने केला गेलाय. दोन्ही बाजूने कॅमेरे लावले गेले आहेत. 2 कॅमेऱ्यांचा वापर या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण करण्याकरता केला गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघतायत आता 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक या पॉवर प्ले मध्ये असतील. दुसरा पॉवर प्ले. शॉर्ट बॉल होता, पंच करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. दिनेश नावाचा गोलंदाज मार्गावर आलाय. 38 सर्कलच्या बाहेर आपण बघितलं तर एक लॉंग ऑन ठेवलाय आणि एका क्षेत्ररक्षकाला मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केलंय. 38 सर्कलच्या आत थर्ड मॅन, गली, पॉइंट, कव्हर हे ऑफ साईडला. पुढचा बॉल मिडल स्टंपवरचा चेंडू होता. हलक्या हाताने फ्लिक केलं गेलंय. दिशा देण्याचं काम केलं. 2 धाव पूर्ण केल्यात. बॅकवर्ड स्कोअर लेग मधून फिकी येईपर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या पोहोचली बिनबाद 13. चांगला नजारा आता सूर्यनारायण देव दर्शन देताना दिसतोय या मैदानावर. डाव्या बाजूला दत्तगुरु महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या उत्तम दर्जाच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. माफक दरामध्ये व्यवस्था असेल. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये तो कोणतीच चूक करत नाही. पहिला धक्का, पहिला गडी बाद झालाय. धाव फळकावर धावा 13 असताना एक गडी बाद, धाव संख्या 13. एक बाद 13. जेटीसी जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं. किती स्पष्ट आहे बघा ना. जसा मी उल्लेख केला, कारण आम्हाला सूचना मिळत आहेत की डीजे वादक कुठे असतील त्याने लवकरात लवकर या. डीजे वादक आदरणीय सन्माननीय श्री दीपेश केदारनाथ पाटील यांनी आम्हाला या ठिकाणी आव्हान केलंय की तुम्ही सूचना पोहोचवा डीजे वादकापर्यंत आणि डीजे वादकांनी लवकरात लवकर या. एक गडी बाद, धावफळकावर धाबा लागला जात आहेत. सध्याच्या स्थितीला त्या 13 धाबा. यश मिळतोय. गोलंदाज दिनेश वाला युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातोय. दुसऱ्या बाजूला नितेश चांगला झेल टिपतोय. भरपूर अनुभव आहे क्रिकेट खेळण्याचा आणि आतापर्यंत तो सुद्धा खूप गाजलाय. धावफळकावर धाबा लागला जात आहे. त्या 13 धाबा. ध्रुवतारा स्पोर्ट्स चिवरी संघ फिल्डिंग करतोय. फलंदाजी करताना 1 बाद 13. नवीन फलंदाज टेनिस विश्वातील नामांकित असा हिरा, गोल्डन मॅन मिस्टर शैलेश घोडेकर. शैलेंद्र स्ट्रायकिंगकडे. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने दिले नव्हती हमी. स्कोअर लेग क्षेत्रामध्ये हा झेल ड्रॉप केलाय. 2 धाव मिळत आहेत. या 2 धाब्यांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 15. प्रयत्न खूप चांगला केलाय, कारण शॉर्ट लेग मधून तिथे स्कोअर लेग मध्ये जाणं काही खाऊ नये. प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक तितकंच मी करेन. झेल जरी सुटला असला तरी चांगला प्रयत्न होता या खेळाडूचा. 2 धाब्यांची धावसंख्या 15. या षटकातील 5वा बॉल.
शॉर्ट बॉल चांगला चोप दिलाय, चेंडू हवेत आहे. फॉरवर्ड मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. 2 धाव मिळत आहेत शैलेंद्र घोडेकर याला. प्रताप चेंडू अडवण्याकरता सफल ठरला. 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 1 गडी बाद 17. 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धाबा. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं गेलंय. टाईप करा ZTC किंवा टाईप करा आमदार चषक 2022 आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही घ्या. फुलटॉस चेंडू होता, मनगटाच्या साईने चेंडूला वळवलंय. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक प्रताप भोईर येतोय. बघता बघता 1च धाव मिळते खेळाडूला. सुरक्षित आहे तो आपल्या घरामध्ये. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या झाली आहे 1 बाद 18 धाबा. 9ची सरासरी सध्या अद्यावत केलंय. ड्रिंक्स सुद्धा मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या षटकानंतर जाईल का चर्चा आपण करूया, कारण कदाचित पंच इशारा करतील तसा. 2 षटकांमध्ये धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 18 धाबा. थकवा या उन्हाच्या दिवसांमध्ये जास्त जाणवत असतो प्रत्येक खेळाडूला, कारण आम्ही जरी कॉमेंट्री बॉक्समध्ये असलो तरी आम्हाला खूप थकवा जाणवतोय. आणि त्याही पेक्षा थकवा कुणाला जाणवत असेल तर आमचे पंच आणि मैदानाच्या आत क्रिकेट खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांना. ही जी स्पर्धा आहे प्रत्येक वर्षी आपण रजनी स्पर्धेचं रूप बघत असतोय. आता डे क्रिकेटमध्ये तिला परिवर्तित केलंय काही कारणास्तव आणि पंच इशारा करतोय. यस, 6 शतरक्षक बाहेर. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर 6 फिल्डर हे 33 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकतायत. आणि पंचांना जो अनुभव आहे ते अनुभव आपल्यापर्यंत शेअर करतायत. बघा ना किती दक्ष आहेत. चोही बाजूने निरीक्षण केलं जाते विरल नायर सरांच्या माध्यमातून की शतरक्षक कसे लावले गेलेत. आणि पंचांना या सर्व बुद्धिमत्तेचा वापर, ही जे काही ज्ञानाची शिदोरी आहे ते शिदोरीचा वापर करावा लागतोय. ऑन साईडला 4 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 1 लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. 38 सर्कलच्या बाहेर आपण ऑफ साईडला जर बघितलं तर ऑफ साईडला आपल्याला 1 शतरक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. 2 शतरक्षक ठेवले गेलेत. पुढचा बॉल गोलंदाज प्रताप भोईर सांघिक 3रं, व्यक्तिगत 2रं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. पहिल्या षटकात त्याने 11 धावा मोजल्या. बघा वीक पॉइंट फलंदाजाचा ओळखणं फार गरजेचं आहे. फलंदाजाचा कमकुवतपणा जो अभ्यासतोय तोच खरा क्रिकेटपटू असतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने सोडला होता. संत गतीचा चेंडू होता. फलंदाजाला मोकळे फटके खेळण्याची बुबा दिली नव्हती या चेंडूवर. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त लेग ब्रेक होणारा चेंडू आहे आणि पंच विरल नायर सरांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली 19 वर. स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अभिमन्यू स्पोर्ट चंद्र आयोजित आमदार चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत. सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन, स्ट्रेट टू द बॉलर, गॉन. 2रा धक्का, 2 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 19 धावा. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. काही चांगली गोलंदाजी बघा ना, किती क्विक आणि किती सहज पद्धतीने हा झेल टिपलाय. पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतंय. हे जे झेल टिपलाय आपला फॉलो थ्रू मध्ये. ऑफ स्टंपवर सफळ झाला. ओव्हर पिच चेंडू होता. फटका जोरदार खेळायचा होता. स्ट्रेट टू द बॉलर गेलाय आणि गोलंदाज प्रताप भोईर कोणतीच चूक करत नाही. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. फलंदाज शैलेंद्र घोडेकर बाद झालाय, ज्याने 5 बॉलमध्ये 5 धावा केल्या. याआधी विशाल कोळी नावाचा खेळाडू ज्याने 5 बॉलमध्ये 3 धावा केल्या. आणि आता मधल्या फळीमध्ये रुपेश कोळी नावाचं वादळ मैदानाच्या आत येतंय. हे वादळ आता त्या उग्र रूप धारण करेल काय याकडे आमची नजरा असेल. विस्फोटक खेळाडू आहेत. प्रत्येक खेळपट्टी ही त्याच्या प्रेमामध्ये पडत असते. असा हा खेळाडू आहे मिस्टर रुपेश कोळी. स्ट्रायकिंग कडे जोरदार प्रहार. चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी कमी. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षकाने दिली हमी आणि सूरज कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन. 3रा धक्का, 3 गडी बाद. धाव संख्या 19. गोल्डन डक वर बाद होतोय खेळाडू रुपेश कोळी. सध्या तो कदाचित फॉर्म मध्ये नसावा आणि म्हणूनच त्याला क्रमांक 4 वर धाडलं गेलंय. 3 गडी बाद. एकविरा नायगाव संघाची धाव संख्या आहे धावफलकावर फक्त
आणि फक्त 19 धाबा. विकेट हॅट्रिक वर आलाय गोलंदाज मिस्टर प्रताप भोईर. गुजरात, दमण, कर्नाटक, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्याने आपली गोलंदाजी फलंदाजी सकारात्मक दाखवली, उपयुक्तता सिद्ध केली, स्वतःला सिद्ध केलंय, तो हा खेळाडू मिस्टर प्रताप भोईर. कारण मला आठवतंय बंटी ओबेरॉय याचा सर्वात आवडता खेळाडू कोणता, तर मी नाव घेईन नक्कीच प्रताप भोईर याचं. प्रताप भोईर याच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंना त्या संघामध्ये घेतलं गेलं. सुमित डिकले हा सुद्धा तेव्हा डेब्यू करून गेला आणि आज या संपूर्ण विश्वावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणून त्याने आपली छाप सोडली आहे. प्रताप भोईर हा सुद्धा खोया गटामधून अनेक मॅचेस खेळत असतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. कर्णधार गणेश, विघ्नहर्ता, संकट मोचक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रताप, समोर फलंदाज अमर. चांगला मनगडाच्या साईने चेंडूला वळवलंय. खोळवर टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू गेला. दुसरी धाव घेण्याकरता दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि हा मोठा अपघात झालाय. विकेटचं पतन. अमर कोळी नावाचा खेळाडू बाद झालाय. हा लागलाय चौथा धक्का. 4 गडी बाद. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. 20 धावा. 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. डीजे मास्टर कुठे असतील या लवकर. आदरणीय सन्माननीय कुमार अभय दादा यांच्यावर आधारित असलेली गीतं ही जास्तीत जास्त वाजवली जातील. बहुजन विकास आघाडी ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी बघतायत. बघा ना प्रताप भोईर कशा पद्धतीने व्यूहरचना आखतायत, आखणी व्यवस्थित करतायत. धाव संख्या झाली आहे सध्याच्या स्थितीला त्या 20 धाबा, 20 रन्स ऑन दी बोर्ड. मोठे फटके बॅट मधून येताना दिसत नाही. चौकार सुद्धा आला, तो बाईच्या स्वरूपात आला. अजूनही अधिकृतरित्या चौकार आणि षटकार बॅट मधून येताना दिसलेत नाहीत खेळाडूंच्या. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रताप भोईर. या षटकामध्ये गोलंदाज प्रताप यांनी 4 चेंडू टाकलेत, 2 धावा दिलेत, 1 अवांतर आणि 1 नुकताच बॅट मधून येताना दिसली. 2 सफलता प्राप्त केल्यात. प्रताप याचा प्रताप आणखीन जास्त होताना दिसतोय. पुढचा बॉल. अनेक शुभेच्छुक आहेत जे ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघाला शुभेच्छा देताना दिसतात टिवरी गावातून. दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचे अनेक समर्थक या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून जुडले गेलेत. पुढचा बॉल. समोर डावखुरा फलंदाज गणेश. कॅप्टन इनिंग त्यांना पेश करावे लागेल. एक कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं, 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार होता, अंतिम क्षणी विचार बदलला गेलाय. बघा, लक्ष असणं फार गरजेचं. बारीक सारीक गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला ध्यानात असायला हव्यात. 5 बॉल टाकून चाललेत. धाव फलकावर धाबा आहे त्या 21 धाबा. गडीबाद झाले ते 4. सुरेख खेळ सुरू आहे मैदानाच्या आत आणि खूप चांगल्या प्रकारे रोखलंय एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाला. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आयोजित आपण भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम येणाऱ्या 24 ते 27 तारखेमध्ये पाहणार आहात नायगाव येथील परिसरामध्ये. तिसरं षटक सुरू असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. हा खेळाडू आपण बघतायत मिस्टर डायगो आलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव त्याच्या पाठीशी आहे. स्वतःकडे स्ट्राईक तो ठेवतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7.33च्या सरासरीने धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद, 22 धाबा. एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीम सध्या संकटामध्ये सापडलंय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था आमचे आयोजक टीम करताना दिसतंय. बघू शकतात आपण भानुदास पाटील याला जे वॉटरमॅन ची भूमिका अदा करतायत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. डाव्या बाजूला पुन्हा एकदा मी उल्लेख करतोय दत्तगुरु महिला बचत गट जुचंद्र यांच्या माध्यमातून उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या कुठल्या खेळाडूला, ज्या कुठल्या प्रेक्षकाला त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता डाव्या बाजूला आणि माफक दरात त्या मेजवानीला तुम्ही लुटू शकतात. आजच्या दिवसात रविवारचा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण एकंदरीत 8 सामने बघितले आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये 77 फलंदाज बाद होताना दिसले. त्रिफळाच्या स्वरूपात 9 फलंदाज बाद होताना दिसले. झेलबादच्या स्वरूपात 50 विकेट्स आपण या खेळपट्टीवर बघितल्या. धावबादच्या स्वरूपात 13 फलंदाजांना बाद होताना पाहिलंय. लेग बिफोर द विकेट पायचीच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद होताना दिसलेत. हिट विकेट स्वरूपात 3 गडी बाद झालेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे सचिन तेंडुलकर सरांचं नाव पहिलं येतं. साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध ते हिट विकेट स्वरूपात बाद झालेत आणि कालच्या दिवसामध्ये नाबाद स्वरूपात 25 फलंदाज आपण पाहिले ज्यांनी स्वतःला तर सिद्ध केलं, नाबाद राहिलेत. सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला तो जालीबाई जुचंद्र. NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्या संघाला आपण सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहिलं. हरिदास भोईर चमकला. 2 सामन्यांमध्ये 34 धावा 16 बॉलमध्ये त्याने पूर्ण केल्या. 2 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने. दुसऱ्या बाजूला जालीबाईज संघाचा गोलंदाज म्हणून भावेश भोईर 2 सामन्यामध्ये 4 गडी बाद केलेत. 9 धावा देऊन 9 निर्धाव चेंडू टाकलेत. तो गोलंदाज चमकताना दिसला. पतुपेकर जुचंद्र संघाचा विशाल पाटील 2 सामन्यामध्ये 39 धावा 17 बॉलमध्ये 3 षटकार आणि 3 चौकाराच्या साहाय्याने त्याने बनवल्या. हा लेखाजोखा कालचा आहे. उजव्या बाजूला प्रमोद पाटील हे सुद्धा दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतो. वेलकम प्रमोद. मॅच ऑन होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 22. चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय मिस्टर दिनेश. सांघिक चौथं आणि व्यक्तिगत दुसरं. समोरच्या इनकडून समोर फलंदाज स्ट्राईक इनकडे डायगो. डिफेन्स करायचं होतं या चेंडूला. बॅट च्या सहाय्याने धाव असेल काय नाही, लेगबाईच्या स्वरूपात ही धाव मिळते. आत वळणारा चेंडू होता. हलकासा स्पर्श पायाला करून यष्टीरक्षक प्रकाश पाटील याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. धाव संख्येत बदल होतोय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या. 4 गडी बाद 23 धावा. आलेल्या संकटांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. संकट तर आलेत, कुणाला तरी बहरदार शानदार जानदार खेळी साकारावे लागेल या क्षणाला. एकविरा नायगाव संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाही. कधीही केव्हाही काही करू शकतोय हा संघ आणि ही अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील या संघाची. चौथं षटक टाकण्याकरता दिनेश आलाय. पहिला चेंडू त्याने डॉट टाकलाय. वेळ जास्त वाया जातोय असं काही करू नका, कारण पहिला बॉल पडला त्यावेळेस वेळ झाली होती 10:38 आतापर्यंत 10:59 झालेत. लक्षात घ्या. पुढचा बॉल दिनेश याचा. बघू शकताय जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. गुड डिलिव्हरी. बीट करून जातो हा चेंडू यष्टीरक्षकाच्या सरळ हातामध्ये. गोलंदाजाचा आत्मविश्वास कमी होताना दिसत नाही. गोलंदाजाने इथे आत्मविश्वास प्राप्त केलाय. यशाची हीच तर खरी चाबी असते. धावसंख्या स्थिर. धावफलकावर धावा आहे ते 23 धावा. 4 गडी बाद. चौथ्या षटकातील पुढचा बॉल. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये आज झेल टिपतोय आणि फलंदाज डावखुऱ्या हाताचा गणेश फेल ठरतोय. विकेटचं पतन गॉन. थँक्स डीजे. अमित दादांचं गाणं लागलं म्हणूनच आम्हाला थांबावं लागलं, कारण त्यांनी केलेले प्रयत्न, त्याने दिलेला खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म हा विसरला जाऊ शकत नाही. सध्या धावफलकावर धावा आपण बघूया. 5 गडी बाद. धावसंख्या आहे ती 23 धावा. सनी नावाचा खेळाडू मैदानाच्या आत आलाय. डायगो आणि सनी या दोघांवर मोठी जबाबदारी असेल. पुढील होणारा मॅच सुद्धा तितकाच महत्वाचा असेल. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा मी करणार आहे. दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी दाखल व्हा, कारण आपण बघणार आहोत आमदार चषक 2022 मध्ये जी पुढील लढत असेल त्या लढतीची चर्चा आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. मॅच असेल देवांश 11 किल्ला बंदर विरुद्ध मोफास ए वसई फाटा. पुढचा बॉल आत वळणारा चेंडू होता. बॅटचं ब्लेड अंतिम क्षणी उघडलं आणि 1 धाव पूर्ण केली. याआधी सुद्धा विकेट कशी पडली तर तो आत वळणारा चेंडू होता. पुल करताना ताकदीचा वापर करता आला नाही आणि तो चेंडू आत वळत असतानाच बॅटच्या वरच्या एजला आदळला गेला. म्हणूनच फलंदाज गणेश याला बाद करता आलं. म्हणजेच इन कटर चेंडू टाकण्याची क्षमता गोलंदाज दिनेश याच्याकडे आहे. पुढचा बॉल
शॉर्ट बॉल हलक्या हाताने फ्लिक केलंय, व्यवस्थित योग्य ती दिशा दिली, एकदा मिळाली. दुसरी धाव घातक असू शकते आणि या ठिकाणी फलंदाज धावबाद स्वरूपात बाद झालाय, डायमंड डक स्वरूपात बाद झालाय. धाव फळकावर धाबा 1 पुढे सरकल्या. धाव संख्या आहे ते 6 गडी बाद 25 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत त्या 25 धाबा. लास्ट डिलिव्हरी. खर तर आपण बघतायत 5 चेंडू दिनेश ह्या गोलंदाजाने टाकलेत आणि 3 धाबा मोजलेत आणि विकेटचे 6 गडी वाजवलेत. या मी चर्चा केली तुमच्यासोबत या आधीच. 6 गडी बाद झालेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे. धाव फलकावर धाबा आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या 6 बाद 25 धाबा. अजून जर विचार केला तर 2 षटका आणि 1 चेंडू शिल्लक आहेत. 13 बॉल मध्ये 30 धाबा तरी यायला हव्या. पुढचा बॉल दिनेश सफल गोलंदाजी करतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरून सेफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयास केलाय, एकदा मिळाली, फ्लिक केलंय चेंडूला. डायगो या खेळाडूने. षटकांची झाली समाप्ती, 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर एकविरा नायगाव संघाची धाव संख्या 6 गडी बाद 26 धावा. 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. वेलकम बॅक. स्वर्गीय केसरनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्रा आयोजित आमदार चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळत आहेत. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो म्हणून कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांकडे पाहिलं जातंय. अमित दादांची ही शानदार जानदार टेनिस क्रिकेटची स्पर्धा. 5वं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे वीरेंद्र. समोर उजव्या हाताचा खेळाडू डायगो. डायगो याने या चेंडूला उचलण्याचा प्रयास केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय त्यांनी, एकदा मिळाली. कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, तोपर्यंत एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या पोहोचली 6 गडी बाद 27. मोठे फटके येणं गरजेचं आहे. कपिल मैदानाच्या आत उतरलाय. कपिल मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतोय. कपिल पाटील नावाचा खेळाडू मैदानाच्या आत उतरलाय. उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती आणि आता मधल्या फळीमध्ये चांगली फलंदाजी करण्याची क्षमता तो दाखवू शकतोय. डाव्या बाजूला आदरणीय सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांचं आगमन झालंय, ज्यांचं मी स्वागत करतोय. क्रिकेट प्रेमी, क्रीडा रसिक आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणारं एक महान व्यक्तिमत्व. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, चेंडूला ढकलून दिलंय गली क्षेत्रामध्ये. दन दन करे चेंडू पुढे सरकेल काय? बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. 3रे धावेची घाई करतायत. 3 धावा सहजतेने पूर्ण. या 3 धावांची धाव संख्या पोहोचली 6 गडी बाद 30. 5वं षटक सुरू आहे. 5व्या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. समर्थक बघा क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता, कारण टेनिस क्रिकेट हे आता साधं सुद्धा क्रिकेट राहिलं नाही. टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. चांगला प्लॅटफॉर्म टेनिस क्रिकेटपटूंना मिळतोय, चांगला पैसा मिळतोय, चांगली प्रसिद्धी मिळतोय. पुढचा बॉल फुल टच करून खेळायचा होता, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एकदा मिळाली, मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहजतेने पूर्ण केली.
2 धाबा 2 धाबांची धावसंख्या पोहोचली ती 32 वर. जी ऊर्जा मी याआधी अनेक मॅचेस मध्ये पाहिलं एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची, तशी ऊर्जा मला दिसली नाही. कारण आळसपणा जास्त दिसला बॅटिंग करताना. तितकाच चांगला प्रभाव पडलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. दोन्ही संघ तयार राहा. मुफास फाटा, वसई मुफास आणि देवांश 11 किल्ला बंदर, दोन्ही संघाच्या संघाने एक टॉस करण्याकरता या. शॉर्ट बॉल, शॉर्टम पूल केलाय, चेंडू हवेत आहे. स्कोर लेग मध्ये शतरक्षक पुढे येतोय. बघता बघता 2 धाव मिळतात डायगो याला. तिसरे धाबे करता त्याचा प्रयत्न असेल आणि प्रयत्नार्थी परमेश्वर. तिसरी धाव पूर्ण केली. 3 धाबांची धावसंख्या पोहोचली 6 गडी बाद 35. 35 एक धाव फार मोलाची आहे. 6 गडी बाद 35. 4.4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडू 5व्या षटकामध्ये शिल्लक आहेत. रोशन याला तुम्ही बघतायत, रोशन भोईर एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे, जो आज ध्रुवतारा स्पोर्ट्स संघाकडून खेळताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला जीतू संकटमोचक म्हणून खेळाडू आहे. सध्या धावतोय, रनअप करतोय. मॅरेथॉन मध्ये मात्र तो जिंकणार नाही, ज्या पद्धतीने सध्या तो हालचाल करतोय. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर वीरेंद्र. भरपूर अनुभव त्याच्या पाठीशी आहे. समोर उजव्या हाताचा खेळाडू. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. स्विच हिटचा फटका. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. बघू लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू गेलाय आणि बघता बघता पंचांचा 4 धावांचा इशारा आलाय. दॅट्स अ 4 रन्स. वेलकम बाउंड्री. स्वरूपात या 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांची धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली 39. 6 गडी बाद 39 धावा. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या 5व्या षटकातील. सायकिनकडे मिस्टर कपिल. हा शॉर्ट बॉल होता. बॅकलिपचा वापर केलाय. 1 धाव पूर्ण केली. मिड ऑफ मध्ये हा चेंडू येतोय. दुसरे धाव घेण्याचा प्रयास आणि त्याच्यामध्ये सुद्धा सफल ठरत आहेत. अशा रीतीने 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या 6 गडी बाद 41 धावा. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. पाण्याची व्यवस्था करा. वेलकम बॅक. मला असं वाटतं की किल्ला बंदर संघाचे समर्थक आणि कॅप्टन सुद्धा व्यासपीठावर दाखल झालेत. त्यांचं मी स्वागत करतोय. देवांश 11 किल्ला बंदर. आयवन, वेलकम आयवन सर. वरिष्ठ खेळाडू आहेत. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये त्यांनी गाजवलेत. ते सज्ज झालेत. मोफास ए वसई फाटा संघाचा संघ नायक. या वसई फाटा टीम के कप्तान को मैं विनती करना चाहूंगा, प्लीज आप जल्द से जल्द हमारे कमेंट्री बॉक्स में संपर्क करें. सलमान, चला शेवटचं षटक सुरू होतोय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी. वसई तालुका एक गाव एक संघानं आपण प्राधान्य दिलंय आणि त्याच्यामध्ये पहिली लढत एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी अशी होतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. फलंदाजी करता आमंत्रण एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने 5 षटकात 6 गडी बाद 41 धावा बनवल्यात. शेवटचं षटक समोरच्या इन कडून गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय मिस्टर प्रकाश पाटील. हा सुद्धा नामांकित असा खेळाडू आहे. जर लीग मॅचेस भरवल्या गेल्या तर त्याच्यामध्ये आयकॉन म्हणून त्यांची वर्णी लागू शकते. पुढचा बॉल, पहिला बॉल. समोर फलंदाज डायगो आउटसाइड द ऑफ स्टंप. जास्तीत जास्त लेग ब्रेक केला गेलाय ह्या चेंडूला. प्रकाश पाटील याच्या करवी लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही पद्धतीने तो चेंडू टाकू शकतोय. कधी कधी सरळ चेंडू सुद्धा तो सोडताना दिसतोय. एकामागून एक धक्के लागल्यानंतर डाव सावरण्याचं काम केलंय डायगो या खेळाडूने.
पुढचा बॉल बॅकलिपचा वापर केलाय. ऑफ ड्राईव्ह आहे. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू. एक धाव मिळाली. दुसरी धावे करता फलंदाज धावतायत आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावांची धावसंख्या वाढताना धावफलकावर धावा 44. धावसंख्या 44 धावा. याआधी वाईट चेंडू टाकला होता. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. मोठे फटके का अजून येत नाही? एकही चौकार किंवा एकही षटकार या इनिंग मध्ये आला नाही. हे वैशिष्ट्य आहे या मॅचचं. म्हणजेच गोलंदाजी मजबूत झाले. गोलंदाजाने प्रभावित केलंय. डायगो 8 बॉलचा सामना करून 11 धाव संख्येवर खेळतोय. कपिल 3 बॉलमध्ये 5 धावा करतोय आणि अमर जो दुर्दैवीरित्या धावबाज झाला तो सुद्धा मोठी संकट आली त्यानंतर. स्ट्राईकिंगकडे आता फलंदाज डायगो. मोठा फटका येईल काय? मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर संतुष्ट. या एका धावेची धावसंख्या 45. 6 गडी बाद 45 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंग मधला. चला वसे मुफास फाटा कॅप्टन वेलकम. हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला गेलाय. बघूया कशा पद्धतीने हा चेंडू होता. बीट करून जाणारा हा चेंडू होता. बघता बघता सध्याच्या स्थितीला धाव फळक आहे तो 46 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. काय 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येईल? तारीफ करेन मी ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाची. ज्या पद्धतीने बांधून ठेवलं गेलंय एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या फलंदाजांना. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केला डायगो या खेळाडूने. चेंडू लॉंग ऑफ मध्ये 1 धाव मिळाली. एका धावेवर समाधान. एका धावेची धावसंख्या पोहोचली 47. 6 गडी बाद 47 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 6 षटकांचा मॅच होतोय. दोन्ही संघ नायक आता सज्ज आहेत पुढील मॅच करता. पुढचा बॉल चांगला चेंडू असेल काय? चर्चा आपण करणार आहोत. इथे निर्धाव चेंडू समाप्त होतोय. डॉट बॉल. चांगलं व्हेरिएशन. चांगले बदल केलेत. आता काय घडलंय ते बघूया. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 47 धावा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू असताना तुम्ही धावा घेण्याकरता प्रयत्न कराल तर ते चुकीचे आहेत. आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला. डान्सिंग डाउन द ट्रॅक. चार्ज द बॉल ओव्हर द लॉंग ऑन एरिया. दॅट्स अ 6 रन्स. षटकारांशी हा पहिला डाव संपवलाय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धाव संख्या 6 गडी बाद 53 व 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलं दुसऱ्या इनिंग मध्ये. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघासमोर 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. 54 धावा जिंकण्याकरता. Fresh beats. देवांश 11 किल्ला बंदर संघाच्या संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मुफास ए वसेपाटा संघाच्या संघनायक टॉस करण्याकरता या. आसिफ प्लीज आप जल्द से जल्द यहाँ पे आओ. कैप्टन कौन है? मुफास ए संघाच्या संघनायक आणि देवांश 11 किल्ला बंदर संघाच्या संघनायक फ्रँकी. मला असं वाटतं की कॅप्टन आहेत की आयवन आहेत? फ्रँकी आहेत. आयवन सांगतात की आम्ही प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करतोय. जबाबदारी फक्त तुमची फलंदाज आणि गोलंदाज नाही, कर्णधार म्हणून काय जबाबदारी असते हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. कॅप्टन या ठिकाणी आलेत. वेलकम आसिफ. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांना ज्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. ही जी स्पर्धा आपण बघतायत कुमार अमित दादा केदारनाथ पाटील
यांच्या सौजन्याने वन मॅन आर्मी अशी भूमिका ते अदा करत आहेत आणि त्यांच्या पिताश्री केदारनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 6 षटकांचा मैच असेल. 6 ओवर का मैच रहेगा. 2 ओवर पावर प्ले की रहेंगे. हा जो टॉस आहे एका बाजूला आमदार चषक 2022 आहे, दुसऱ्या बाजूला 19 अमित दादांचा लकी आकडा वाढदिवसानिमित्ताने ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि टॉस आम्ही आता उडवतोय. आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉलिंग कोण करतोय? आमदार असा आवाज दिलाय फ्रँकी यांनी. अजूनही नाणं फिरतंय. इथे 19 दोन्ही कॅप्टननी जे टॉस उडवल्यानंतर फक्त 19 आकडा आलाय. मी केदारनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय, दोन्ही जे संघनायक आहेत त्यांना शुभेच्छा द्या या आमदार चषका करता. आसिफ टॉस आपने जीता है, आपका फैसला क्या रहेगा? बैटिंग करेंगे. बैटिंग करते समय 6 ओवर में कितना रन बनाना चाहोगे? 60 से 70 के आसपास. 60 से 70 रन बनाने के लिए कौन से ऐसे बल्लेबाज है या प्रारंभिक रूप में आप कौन से बल्लेबाज मैदान के अंदर भेजोगे जो रन बनाएंगे? शुभम शुक्ला, सलमान खान, बरकत सैयद, सतीश राजभर, मुराद खान, ये सब बैट्समैन हैं. बड़े टूर्नामेंट्स खेलने का एक्सपीरियंस कैसा रहता है? बहुत अच्छा लगता है बड़े टूर्नामेंट खेलने के लिए और हमारी टीम अक्सर बड़ी बड़ी टूर्नामेंट खेलती है. यहाँ पे आपकी टीम को मौका दिया है तो जो हमारे ऑर्गेनाइजर है उनके बारे में आप क्या कहना चाहोगे? ये ऑर्गेनाइजर बहुत अच्छा होता है. यहाँ पे नाइट टूर्नामेंट भी होता है और हम लोग हर साल खेलते हैं. सामने वाले टीम के अगेंस्ट कोई रणनीति रहेगी? इनके पास बॉलर अच्छे हैं और हम इनके बॉलर को अटैक करने की कोशिश करेंगे. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. या प्रतिक्रिया आसिफ या कॅप्टनच्या. फ्रँकी, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचे क्षेत्ररक्षणच असतं. मी शतरक्षण करते वेळी आता तुम्हाला बघितलं तर शतरक्षण करायचं आहे, किती धावसंख्येपर्यंत रोकाल? बघू, कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. एखाद्या युवा खेळाडूला तुमच्या संघामध्ये स्थान दिलंय जो सध्या चमकतोय आणि चांगली कामगिरी घरच्या मैदानावर करत असतोय. सर्व रेग्युलर खेळतात, रेग्युलर खेळतील असा आमचा विश्वास आहे. तुमचं सर्वात आवडतं मैदान कुठलं आहे या वसई तालुक्यामध्ये? जुचंदरचं आहे, आपला रेल्वे फाट जवळचं, आणि नारंगीचं पण आहे. का आहे हे विचारू शकतोय? आहे, मजा येते खेळायला, कारण सिरीज पण भेटलेली आहे ना, म्हणून. एकंदरीत जे ऑर्गनायझर जे केलेलं आहे या स्पर्धेचं, नेहमीची रजनी स्पर्धा असते, तर अमित दादांबद्दल तुम्ही काय म्हणाल? काल त्यांचा वाढदिवस होता आणि शानदार आयोजन. तुम्हाला वसई तालुक्यातील एक गाव एक संघांना संधी दिली गेली. मस्त वाटलं, एक गाव एक संधी दिली म्हणून. कारण ओपनचे संघ असले की त्यांच्यामध्ये कसले चांगले प्लेयर असतात आणि कसं अटॅक करायला पण जास्त भेटत नाही, पण आम्ही कसं प्रयत्न करतो अटॅक करायचा. आता कसं एक गाव पण आहे आणि मजा येईल खेळायला, आणि आम्ही प्रयत्न करू की फायनल मारण्यापर्यंत जाऊ. कडक मॅच होईल. कडक मॅच होणार. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. क्या बात है. हे दोन कॅप्टन तुम्ही बघितलंय, दोन्ही कॅप्टनने आमच्याशी चर्चा केली. तर टॉस जिंकलाय मुफास ए वसईपाटा संघाच्या संघनायक आसिफ याने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडशी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या धाडलं जाईल ते देवांश 11 किल्ला बंदर या संघाला. थेट तुम्हाला मी घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सर्वांनाच हवेसे वाटणारे समालोचक, गोड आवाज प्रेक्षकांना रिझवण्याकरता, मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत प्रमोदजी शेडगे सर. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड सरांचा आवाज आपण पहिल्या 6 षटकांमध्ये ऐकलात आणि कालपासून सुंदर गोड आवाज ऐकतायत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेले असे दिग्गज समालोचक आणि त्यांच्या मांदियाळीत आपण पाहू शकता संदीपजी गावंड सरांना आपण ऐकत होतात. आपल्या अनुभवाचा खजिना या ठिकाणी आपल्या वाणीतून पोहोचवत असताना स्टार्ट ऑफ द मॅच षटक क्रमांक पहिला घेऊन येत आहेत. या ठिकाणी टायमर लावला जातोय. एकंदरीत 11:20 झालेत. पहिला चेंडू विशाल कोळी. 4 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. खऱ्या अर्थाने एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु 2 षटकांमध्ये 29 धावा, जबरदस्त आक्रमकता
यावेळेला दाखवली गेली आणि तदनंतर आतापर्यंत एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करत असताना पहिला चेंडू डॉट आलाय विशाल कोळी. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातो. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. प्रकाश पाटील एका साईडला एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर वर्षांचा कालखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच प्रकाश पाटील आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. राईट हँड हार्ड हिटर बॅट्समन तर विशाल कोळी अनेक विकेट हॅट्रिक घेऊन अनेक मैदानं ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेले आहेत. अशा प्रकारचा विशाल कोळी आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांची स्पर्धा येते 24 मार्च ते 27 मार्च लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल नायगावच्या मैदानात. शैलो एका साईडला काहीतरी कानमंत्र देत असताना परंतु टाइम स्पेंड करू नका, वेळ तोडू नका, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. अमित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून आलेली ही स्पर्धा. ऑफ साईडला बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने फक्त टॅप केला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डायगो पुढे सरसावतोय. एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. विजयासाठी 55 धावांचं एकंदरीत 54 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना खूप चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडंफार कुठेतरी सूर्याची एकंदरीत सूर्यनारायण देवाची कोवळी किरण मात्र आता मैदानाच्या आतमध्ये येताना, कारण पावसाचं सावट जरूर दाखवलंय हवामान व शाळेने, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुंदर क्लायमेट आपण पाहू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन जर आपण पाहिलं तर प्रसाद बुदे एक मॅग्निफिसंट प्लेअर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल, कारण आता जिम्मेदारी असेल आणि ती जिम्मेदारी मात्र सातत्याने हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर प्रसाद बुदे टू विशाल कोळी. अप्रतिम बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय आहे, परंतु तेवढा जेपीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. म्हणून मी म्हटलं होतं की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट प्रसाद भुतेच्या स्वरूपात ध्रुवतारा टिवरी संघाला गॉन. वेलकम बॅक. सुंदर टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतंय. दरवर्षी काहीतरी नाविन्य करण्याची क्षमता असलेले आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला विरल नायर पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. एक नामवंत पंच आहेत. तर एका साईडला हितेंद्र भोईर पाती एक टेनिस क्रिकेट विश्वामधील नामवंत अनमोल हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दीपेश पाटील हे आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना. आमच्या व्यासपीठावर सागर भोईर असतील, निखिल पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. महेंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. केदारनाथ पाटील साहेब असतील, तर 2 अजून पंच पाहायला मिळतात. अजित म्हात्रे सर आणि एका साईडला ललित भोईर बंड्या या नावाने जास्तीत जास्त या क्षेत्रामध्ये ज्यांना प्रसिद्धी मिळाली. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. पहा पहिला गडी बाद झाल्यानंतर जो ऊर्जेचा स्रोत असतो ना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने झळाळतो. आणि पहिला गडी बाद झाल्यानंतर ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली गेली टिचून मारा, तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतो. विशाल कोळीची ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर प्रकाश पाटील सारखा अनुभवाचा खजिना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. काय आक्रमकता गोलंदाजीवर दाखवली गेले. रुपेश कोळीच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलाय. षटक क्रमांक पहिल्या नावावर जाईल. अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते विशाल कोळी या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग, लेंथ अँड लाईन्स अप्रतिम पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकामध्ये विशाल भोईर आम्हाला दर्शवतात की 3च धावा फक्त खर्च केल्या गेल्या. कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या 11 धावा होत्या. इथे मात्र 8 धावेने थोडासा पाठीमागे राहताना पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ दौडू नका, कारण दोन्ही एंड कडून आपण खेळतोय, त्याकरता टाइम जास्तीत जास्त जाणार नाही आहेत, कारण 6 मिनिटे पहिल्या षटकाला लागलेले आहेत. वेळ कुणाचा गुलाम नाहीये, वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. त्याकरता प्रत्येकाला मी विनंती करेन की टायमिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण कॉपरेट करा.
पहिलं षटक आपण पाहिलं, 3 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. कुणाल पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे सुरू आपल्याला पाहायला मिळतं. आमदार चषक 2022चा हा शानदार सोहळा अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन 19 तारखेच्या निमित्ताने आपण सातत्याने पाहतो, कारण त्यांचा लकी आकडा आहे आणि तिथून मात्र सुरुवात होते या स्पर्धेला. चला वेळ दौडू नका, कारण षटक होऊन 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, कारण आज चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे श्रोते स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर मॅचचा आनंद घेतात त्यांच्या भेटीला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. देवांश 11 किल्ला बंदर आणि एका साईडला मोफास 11 वसेफाडा. फ्रँकी एका साईडला तर एका साईडला सलमान खान आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जबरदस्त सामना, बिग फाईट, बिग मॅच, बिग बॅटल आपण नेक्स्ट मॅच साठी आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर कपिल. प्रकाश पाटील हर हुन्नरी खेळाडू आहे. आज खरी गरज असेल, ध्रुव तारा टिवरी संघ अडचणीत सापडलाय आणि या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रत्येक काय करेल. प्रकाश पाटीलने अनेक मैदानं अशा सिच्युएशन मध्ये गाजवलेत. चेंडू मात्र यावेळेला बॅकफुटला जाऊन कंट्रोल स्ट्रोक होता. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं शैलूच्या द्वारे. एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर जितू पाटील एका साईडला आपण पाहू शकताय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रवींद्र ठक्कर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेला आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशन चे सचिव म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात आयोजकांना आणि ध्रुव तारा टिवरी या संघाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावा, 4 रन्स. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू मात्र निघून जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 54 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर ध्रुव तारा टिवरी या संघाला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडंसं शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला मिळालं. मात्र कपिल जाणतो एक चायनामॅन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असा गोलंदाज यंदाच्या वर्षात खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र आपल्या नावाचा डंका वाजवलाय आणि तेच सातत्य, तीच कन्सिस्टन्सी. पुनश्च एकदा मात्र आपण पाहू शकाल मॅग्निफिसंट बॉलिंग. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना पाहायला मिळतोय. फिरकीचा मारा, फिरकीचा जादूगार असं म्हणायला हरकत नाहीये. मॅग्निफिसंट बॉलिंग. या वेळेला आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. प्रकाश पूर्णपणे मात्र या ठिकाणी चाच पडत असताना अखेरकार मात्र या वेळेला स्वतःची विकेट फेकली जाते. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट. प्रकाश पाटील सारखा एक बिग हिटर गॉन. केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले ध्यान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले. सुंदर टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आमदार चषक सुरू आहे. कालपासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आजचा सलग 2रा दिवस आपल्याला या स्पर्धेचा एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहू शकतात. नेक्स्ट मॅच देवांश 11 किल्ला बंदर आणि मोफास 11 वसेफाडा. 3rd मॅच आपल्याला पाहायला मिळेल अष्टविनायक नायगाव आणि मिताली 11 शिरवली हा संघ आपण पाहू शकणार आहोत. आणि 4था सामना असेल साई चारनाळा. यंदाच्या वर्षात 8 फायनल ज्याने मात्र ठोठावल्या गेल्यात असं संघ पाहायला मिळेल. त्याला 2 हात करतील सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. हलक्याशा हाताने लेग ग्लान्स यावेळेला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा. काय कमालीची गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते.
पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये कपिलने त्याच्याच पावलोपाली ठेवून मात्र यावेळेला गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये अवघ्या 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. येणारी चेंडू आहे 24 चेंडूमध्ये विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य समोर असेल. 24 चेंडू 48 धावा, 48 धावा 24 चेंडू हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही आज लपंडाव सुरू आहे अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा दरवर्षी गेल्या वर्षात आपण ही नाईटची स्पर्धा आपण हाताळली होती. यंदाच्या वर्षात ती स्पर्धा आपण डेच्या माध्यमातून हाताळली गेले. काहीतरी वेगळं, काहीतरी नाविन्य घेऊन येण्याची ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. कारण टेनिस क्रिकेटमधील नामवंत आणि दर्जेदार स्पर्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते खऱ्या अर्थानं अमितदादा केदारनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम मॅनेजमेंट जर आपण पाहिलं तर सागर भोईर प्रत्येक संघाची माहिती ज्यांना मात्र आपण सातत्याने अपडेट देत असतात. धावांची गती फलकावर 2 षटकांचा खेळ झालाय. 6 धावा. विशाल कोळी पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी करताना अमर कोळी सारखा खेळाडू, गणेश कोळी सारखा खेळाडू, सनी सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. आणि शैलू तर नो डाऊट अबाउट इट भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव पणासपणा लावून आपल्या संघाला एक गाव एक फॉर्मॅटला खूप चांगल्या प्रकारचं प्राधान्य देत असताना आमच्या उजव्या साईडला प्रवीणजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टिवरी संघाला कॉपरेट करतात. वेलकम प्रवीणजी भगत साहेब, एक चांगलं सुंदर व्यक्तिमत्व आहे ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फलकावर 6 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 24 चेंडू 48 धावा. व्हॉट अ मॅच. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला रुपेश कोळीच्या हातामध्ये. आज चेंडू निघून जातोय. त्याकरता मात्र आमच्या समालोचन कक्षाला सुद्धा थोडासा जरूर लगाम असतो. ज्या वेळेला चेंडू यावेळेला डिलिव्हर्ड होतो, रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्या वेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर येतो त्यावेळेला पॉज घेणं हे सुद्धा समालोचकांचं काम हे सातत्याने बंधन आहे. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रात निघून जातोय. तत्पूर्वी हा ना करता करता एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. इथून मात्र बिल्ड करावी लागेल ती पार्टनरशिप. इथून पार्टनरशिप जर चांगली झाली तर येणाऱ्या चेंडूंमध्ये कदाचित फलंदाजांवर कोणतंही दडपण नसेल आणि इथून चांगला मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळेल का हा प्रश्न आवासून उभा राहिला डगआउटमध्ये टिवरी संघाच्या. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने यावेळेला भूमित भोईरच्या बॅटमधून एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल ते भूमितला आणि सनी मात्र पुढे येत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. ECC अर्थातच एकविरा क्रिकेट क्लब आपण पाहू शकतात नायगाव हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला 53 धावा फलकावर आणि त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत खेळत असताना थोडीशी चाचपडत आहेत ते फलंदाज. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु शैलूच्या हातामध्ये जितू पाटीलचा हा मात्र चेंडू विसावला गेला असता परंतु शेवटच्या मोमेंटला यावेळेला झील सुटतोय आणि कदाचित जितू पाटीलने थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल ते शैलूला कारण एक जीवनदान मिळालंय, एक लाईफ लाईन मिळाले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकतायत एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का मात्र फेकेपर्यंत 2च धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. षटक क्रमांक 3 आहे. विजयासाठी 54 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 1 टू गो. यावेळेला शॉट थर्ड मॅन कव्हर पॉइंट जेपीला आपण पाहू शकता. एक फिरकीचा जादूगार म्हणून टेनिस क्रिकेटमधील नामवंत गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला सरळ बॅटने व्ही फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. अमर कोळी मात्र चेंडूचा यावेळेला चेंडूवर येतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स 13 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एक नामवंत स्पर्धा आमदार चषक 2022. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद गावाला. हे
18 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य हे समोर पाहायला मिळतं. जितू पाटील आणि भूमित भोईर हे दोन फलंदाज आहेत, धुरंधर खेळाडू, परंतु एक अजून बिग हिटर येणं बाकी आहे, अष्टपैलू खेळाडू. कदाचित त्यासाठी शैलूचं एक आपण पॉझिटिव्हिटी पाहिली होती की मात्र झेल सुटला गेला की सोडला गेला, ह्या दोन गोष्टी ऑब्झर्व आपण केल्या असतील. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना 18 चेंडू आणि 41 धावा ह्या सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुनश्च एकदा गोलंदाज मात्र यावेळेला कपिल कंटिन्युअस गोलंदाजी केली जाते. 2 गोलंदाजांच्या द्वारे 3 षटकांचा खेळ, धावसंख्या 13 धावा, 4.33च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहू शकताय. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना अक्षरशः हदरवून सोडलं गेलंय आणि आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय की आज मी चांगला एक प्रोफेशनल खेळाडू बनावं. आणि त्यासाठी मात्र आपण प्रत्येक क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये प्रत्येक खेळाडू सहभागी होत असताना आपल्या गावाकडून जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि त्याच फॉर्मॅटमध्ये हे सर्व खेळाडू टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदरीत 3 षटकांचा खेळ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. येणारे चेंडू आहेत 18 चेंडूमध्ये 41 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला पॅडवर जाऊन चेंडू आदळला गेला होता. चेंडूला मात्र स्टॉप केला जातोय. सुपर फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जितू पाटील मात्र या वेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. 2 धावा मिळाल्या आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक 4 फलंदाज या ठिकाणी जितू पाटील. बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज यावेळेला प्रताप आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन द क्रीज येताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 15 धावा. गडी बाद झाले ते 3 चेंडू आहेत 17 आणि 17 चेंडूमध्ये 39 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. कारण म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, अर्थातच विल पॉवर. ती विल पॉवर आता मात्र कुठेतरी दाखवावी लागणार आहे. 2 फलंदाजांच्या एका फलंदाजाला कुठेतरी जोखीम पत्करावी लागेल, थोडेफार कुठेतरी हात खोलावे लागतील. कॅल्क्युलेशन क्रिकेट अँड सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल. कारण ध्रुव तारा टिवरी संघ संकटात सापडलाय आणि या संकटातून वर काढण्याचा प्रयत्न कोणता फलंदाज करेल याकडे लक्ष लागले गेले. 17 चेंडू 39 धावा. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून अमितदादा केदारनाथ पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक 2022चा हा शानदार सोहळा. लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आज आवर्जून संघ या ठिकाणी दाखल झालेत. यावेळेला ऑन साईडला प्रतापचा हा फटका फसतो त्या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसराला जाऊन बसेल. मिस्टर प्रताप बोईर बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट गॉन. तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. एक बिग विकेट यावेळेला कपिलला मिळते. कारण सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण कपिल पाटीलच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. एक चायनामॅन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कमी प्रमाणात असे गोलंदाज आपल्याला सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार कमी असे गोलंदाज असतील की चायनामॅनच्या पद्धतीने गोलंदाजी करत असतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कपिलला आपण पाहू शकतात या टेनिस क्रिकेटमधील एक सुंदर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण भ्रांत आपल्याला पाहायला मिळतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला
फक्त हलक्याशा हाताने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेली. चेंडू निघून जाईल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा. सिंगल डबलला महत्व देतील का? कारण भूमित भोईर सारखा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि नितेश भोईर सारखा खेळाडू आपण पाहू शकाल. विशाल भोईर चांगली माहिती देतात. कालचा लेखाजोगा सुद्धा आमच्यापर्यंत त्यांनी सुंदर पोहोचवला. यावेळेला बॅकलिपचा उपयोग केला गेला. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र फॉर्मलिंग होत आहेत. कॉलिंग यावेळेला भूमित भोईरने सांगितलं यू वेट म्हणून. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावांचं लक्ष्य असेल. येणारे चेंडू आहेत 14. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला हलकेशा हाताने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. तत्पूर्वी कपिलने मात्र यावेळेला जरूर यष्ट्यांना चेंडू आदळला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. हितेंद्र भोईरची तीक्ष्ण नजर होती आणि यावेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. आता येणारे चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये 35 धावांचं लक्ष्य असेल. तत्पूर्वी नवीन फलंदाज येईल. या आपण जाऊया डीजे मॅनकडे. अमित पाटीलचं हे आयोजन सुचंद्र गावाची आहे हुशान. दीपेश पाटीलचं हे नियोजन क्रिकेटचे सामने भरविले छान. पाठीशी सारे जीवा बाबाचे आहेत हो खंबीर. पाठीशी सारे जीवा बाबाचे आहेत हो खंबीर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 1 टू गो. 13 चेंडू विजयासाठी 35 धावा. हे सामन्याचं समीकरण. ध्रुव तारा टिवरी या संघाला टॅप केला जातो. यावेळेला 1 धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत मात्र पुढे सरसावतोय मिस्टर शैलू आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 रन्स 20 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 34. 12 चेंडू आणि 34 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. त्रिमूर्ती आमच्या व्यासपीठावर कुमार अमितदादा केदारनाथ पाटील, तदनंतर दीपेश पाटील आपण पाहू शकतायत. कुणाल पाटील यांना आपण पाहतोय. सागर भोईर यांना आपण पाहू शकतायत. आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. माजी खेळाडू तसेच निखिल पाटील यांना आपण पाहू शकतायत. जर 2 गोलंदाजांचा विचार केला, विश्लेषण जर आपण पाहिलं तर विशाल भोईर आम्हाला दर्शवतायत की कपिलने 2 षटकांमध्ये काही जबरदस्त गोलंदाजी करत 10 धावा खर्च करत 1 फलंदाजाला मात्र या ठिकाणी माघारी परतवलं. 2 त्याच्यामध्ये धावचित फलंदाज बाद झाले. सांघिक आपल्याला पाहायला मिळाले. आता 12 चेंडू आणि 34 धावा. इथे षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. फलंदाजांना कुठेतरी मात्र आता थोडेसे हात खोलावे लागणार आहेत कारण संघ सापडलाय संकटात आणि संकटातून जेव्हा तुम्ही मात्र संघाला बाहेर काढताना त्यावेळेला एक वेगळाच इतिहास रचला जातो. कारण विजेता हा मात्र वेगळ्या गोष्टी करत नाही तर तो वेगवेगळ्या गोष्टींचं मात्र आकलन करतो आणि तदनंतर तो यशस्वीरित्या मात्र स्पर्धक म्हणून सातत्याने पाहायला मिळतो. इथेच मात्र ते करावं लागणार आहे 2 फलंदाजांना. कारण म्हणतात ना हिमतीने हारा, परंतु क्रिकेटच्या मैदानात हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील. यावेळेला भूमीच्या बॅटमधून बॅकलिपचा उपयोग केला. सरळ चेंडूला पाठवला. छोटा पॅक बडा धमाका. 6 धावा. गुड शॉट. खरोखर गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा आहे हो खरोखर. षटकाराला टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4ही गोष्टी भूमीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि जिम्मेदारीचं ओझं मात्र आता खांद्यावर पेलण्याची जिम्मेदारी नक्कीच जरूर घेतली गेली. ती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते भूमीत भोईरवर आहे. गोलंदाज पुनश्च एकदा यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक भूमीत भोईरच्या बॅटमधून आक्रमकतेचा षटकार. 6 धावा.
एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 धावा. विजयासाठी 22 धावांचं लक्ष समोर आहे. ते एक चेंडू आहे तुमच्याकडे 10. हे आहे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त आपण पाहू शकता 11 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान देणारा भूमित भोईरवर पूर्णपणे जिम्मेदारी, जबाबदारी आणि डगआउट मधून मात्र टाळ्यांचा गजर येतोय तो भूमितच्यासाठी. कारण जबरदस्त खेळी करत असताना बॅक टू बॅक 2 षटकार यावेळेला पाहायला मिळाले. गोलंदाज संजित याच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकतायत. जबरदस्त अप्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. म्हणून म्हणतात ना, जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि प्रत्येक खेळाडूने जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने तो कधीही कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची जिम्मेदारी ही सातत्याने क्रिकेटच्या मैदानात घेत असतो. यावेळेला पहिला ऑफ साईडला काय जबरदस्त सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. चेंडूचा या वेळेला पाठलाग करता करता जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. त्या चेंडूवर चौकार. 4. आप्पा आहे तो भारी गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. 9 चेंडू आणि 18 धावा. भूमित नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. फक्त एकच फ्रेम मध्ये खेळाडू झळतोय. अर्थातच भूमित भोईर. छोटा पॅक बडा धमाका. काय फुटवर्क जबरदस्त पाहायला मिळतं. संजितला 3 चेंडूवर 16 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. अजून सुद्धा 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावा. सामना होता कुठे आला कुठे. 12 चेंडू 34 चा असा सामना असताना 3 चेंडू मध्ये 16 धावा. व्हॉट अ मॅच. हलकेशा हाताने सेन्सेशनल क्रिकेट यावेळेला जेपी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37 या धावसंख्येवर आपण पाहू शकता. 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडू मध्ये 17 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र यावेळेला आपण पाहू शकताय जबरदस्त सामना आपण पाहतोय. 11 वाजून 20 मिनिटांनी सेकंड इनिंग मध्ये पहिला चेंडू फेकला गेला होता. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सनी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. आता चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावा. 7 चेंडू आणि 15 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. एका साईडला फलंदाज आहे वीरेंद्र तर एका साईडला भूमित भोईर सारखा खेळाडू काहीतरी कान मंत्र देत असताना. कारण ही खेळपट्टी त्याच्या अक्षरशः प्रेमात पडलेली आहे. अशा खेळपट्ट्यांवर मात्र यावेळेला खेळ करत असताना एक जिम्मेदारीचं जरूर या ठिकाणी पाऊल उचललं आणि त्या पाऊलाला जरूर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. सरळ चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातो यष्टीरक्षक विशाल कोळीच्या हातामध्ये. फलंदाज या ठिकाणी वीरेंद्र. बॅक टू द डगआउट. 6 चेंडू 15 धावा. किरण आपल्याला पाहायला मिळतं. निमेश सामने यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. रवी पाण्याची व्यवस्था करत असताना मैदानाच्या आतमध्ये
धावांची गती जर आपण पाहिली 39-39 या धावसंख्येवर 6 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भूमीतवर सर्व जिम्मेदारी जबाबदारी यावेळेला आपण पाहू शकाल. 13 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिलंय. एका साईडला एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, एक बलाढ्य संघ. आणि जेव्हा जेव्हा जुचंद्रमध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ खेळलाय तेव्हा तेव्हा लक फॅक्टर खूप नशिबाची साथ मिळाले. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं असेल 25 धावा होत्या आणि तदनंतर 2 षटकांमध्ये जवळजवळ जर आपण पाहिलं तर 28 एकंदरीत आपण पाहू शकलात. 27 धावा, अप्रतिम चांगल्या प्रकारची कामगिरी यावेळेला पाहायला मिळते. रुपेश कोळी पुन्हा एकदा मात्र यष्टीरक्षकाची भूमिका सांभाळत आहेत. विशाल कोळीला मात्र यावेळेला शॉट मिडॉनला या ठिकाणी धाडले गेले 30 यार्ड सर्कलमध्ये. तर निमेश्वर पूर्णपणे जिम्मेदारी यावेळेला पाहायला मिळते. तर भूमीत सारखा खेळाडू 6 चेंडू 15 धावा, काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर प्लेन त्या लाईन, काय आक्रमकता यावेळेला दाखवली गोलंदाजीवर. टप्पा पाड्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू, थोडासा हवे स्विंग मिळाला आणि थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. एक वेगवान मारा करण्यासाठी नायगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं निमेश सानने. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते आणि कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच ऑफ क्वालिटी. भूमीच्या खेळीला पूर्णविराम. 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 7, जवळजवळ 7th विकेट डाऊन. जमलत खेळाडू खेळायला आमचे जुचंद्र ये गावाला. आनंदी आनंद झाला मनाला कुणाल पाटील ये भावाला. मारीती चौकार कुणीत षटकार खेळाडू क्रिकेटर. मारीती चौकार कुणीत षटकार खेळाडू क्रिकेटर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित आमदार चषक आपण पाहतोय. आमदार चषकाचा आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. कुमार अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पनेतून मात्र ही स्पर्धा उभारली गेली. सातत्याने मात्र ही स्पर्धा अव्याहतपणे आणि अविरतपणे मात्र ही स्पर्धा आपल्याला दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळते. यावेळेला ऑफ साईडला मिस टायमिंग जरूर झालाय. निमेश काय एफर्ट घेतलाय या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 धावांचं लक्ष अजून सुद्धा असेल. 3 चेंडू आणि 12 धावा. 2 मोठे कणखर फटके मारावे लागतील जर विजयश्री खेचून आणायचा असेल तर. परंतु इथे निमेश सारखी गोलंदाजी यावेळेला सुंदर निमेश गोलंदाजी करत असताना आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आमच्या सर्वांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला देवांश 11 किल्ला बंदर एका साईडला पाहायला मिळेल आणि एका साईडला मोफाज 11 वसई फाटा. या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. वसई तालुक्यातून बिलॉंग करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. यस पंच काय दर्शवतात. चेंडू जरा दुसरा द्यायचा आहे, चेंज करायचा आहे. खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम नायगाव परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथून सुरुवात झाली ती 28 आणि 3 एप्रिलला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग बॅश लीग सारखी ज्या पद्धतीने एक गाव एक फॉर्मॅटचा सामना मात्र आपल्याला पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण पाहू शकणार आहोत. मोहनदादा पाटील यांची ती स्पर्धा पुढे येईल आणि तदनंतर RK एंटरप्राइजेसच्या माध्यमातून रणजितजी किनी साहेब यांच्या संकल्पनेतून उभारलेली एक स्पर्धा 13 ते 17 असं नाईट क्रिकेटचा लाख मोलाची स्पर्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती फलकावर 42. आता येणारे चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय यष्टीरक्षक रुपेश कोळीच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतात. आतापर्यंत 8 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. बॅक टू द डगआउट गॉन. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार.
उत्साहान थोर अन ही पोर हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर थँक्यू तुझे आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. जुचंद्रचे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 8 फलंदाज बाद झालेत आणि 8 फलंदाजांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42. येणारे चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल कालच्या दिवसात 9 फलंदाज बाद झाले होते. ॲक्शन स्पोर्ट्सचे विशाल भोईर चांगली माहिती देत असताना लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये असे रेकॉर्ड भरपूर वेळा झालेत वेगवेगळ्या विभागामध्ये. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या वेळेला दिशा देण्याचं काम केलंय. ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धावा आणि हळूहळू विजयाचा सुगंध आता मात्र एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाच्या बाजूने झळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली मात्र जे एफर्ट घेतले गेले शेवटच्या 2 षटकांमध्ये तेच फायदेशीर ठरले गेले. जे फलंदाज होते डायगो आणि एकाच साईडला जर आपण पाहिलं तर कपिल, काय जबरदस्त फलंदाजी केली आणि त्यांच्या फलंदाजीच्या बलबुद्यावर मात्र आतापर्यंत आपण पाहू शकलात. चला वेळ दौडू नका कारण या सामन्याला खूप वेळ झालेला आहे ऑलरेडी आपण पाहू शकतात. परंतु नेक्स्ट मॅचसाठी एवढा वेळ दवडला जाणार नाही याची दक्षता घ्या. तर पुन्हा एकदा निमेश त्या ठिकाणी काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना रुपेश कोळी मात्र पुढे सरसावला गेला होता आणि विजयाची यावेळेला मुहूर्तमेढ रोवली गेली. पहिला सामना खूप सुंदररित्या मात्र आपण पाहू शकलात. चला आपण रांगेमध्ये जायचंय. रांगेमध्ये जाऊन लाईनअप मध्ये जाऊन आपण हँडशेक करा आणि तदनंतर मात्र या स्पर्धेला ध्रुव तारा टिवरी संघाने वेळोवेळी हजर राहिला, चांगला खेळ दाखवला, डिसिप्लिन खेळ दाखवला. त्याबद्दल आपलं सुद्धा अमितदादा पाटील यांच्या